असे का बघताय? यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. तुम्ही या घरातून बाहेर पडल्यानंतर या घराचा ताबा वॉर्डन आणि स्वानंदी घेणार आणि डॅड सगळी इस्टेट त्या तिघांच्या नावावर करणार. मग बसा बोंबलत दोघी. मग ह्या भीतीने मी हा सगळं अपमान सहन करत राहू का? मम्मा, मी कुठे सांगते आपण अपमान सहन करायचा म्हणून? हे बघा, वॉर्डन, मणी आणि स्वानंदी हे तिघे आता या घरात राहणार हे कन्फर्म आहे, बरोबर? मग याची पॉझिटिव्ह साइड बघा ना तुम्ही. आणि सुजी, तू काय म्हणाला होतास? आपला शत्रू जर आपल्या नजरेसमोर असेल, आपल्या जवळ असेल, तर आपण केलेला प्रत्येक वार त्याच्या वर्मी लागतो. करेक्ट? मग आता आपण त्या तिघांना रोज थोडा थोडा त्रास देत राहायचं, म्हणजे ते स्वतःच आपलं घर सोडून कायमचे निघून जातील. व्हॉट्स बेबी? नाईस. मामा, संचिता जे म्हणते पॉइंट आहे. मी हा विचार केलाच नव्हता. आता त्यांना दाखवेन शालिनी चीज काय ते. या या ये नीलम, या तुम्ही या. ही तुझी रूम आहे. दमली असेल ना? आराम करतो. बाळू, ए बाळू. मणी, मॅडमची कुठली बॅग आहे ती जरा इथे काढून ठेव. हा बरं बाळू, ह्या आपल्या घरच्या सदस्य आहेत. त्यांना काय हवंय काय नकोय ह्याच्याकडे तू जातीनं लक्ष दे आणि त्यांना मॅडम म्हणायचं, शालिनी मॅडमना जसं म्हणतोस तसं. बरं, आता ह्या दोन्ही बॅगा ज्या आहेत ना, त्या मणी आणि स्वानंदीसाठी आपण जी रूम सेट केली आहे ना, तिथे ठेवून ये जा. आणि येताना मॅडम साठी दूध पण घेऊन ये. हा जा. नीलम, तू आता या घरची मालकीण आहेस. तुला समजा काही हवं असेल ना तर बाहेर जायची गरज नाहीये. हा बाळू आहे ना, त्याला फक्त